नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत फिश फ्राय आणि कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे मी मार्केटमधून आणलेले आहेत बांगडे आणि मोठे मोठे कोळंबे असे मला भेटल्यात. बांगड्यांना मी असं मधून चीर पाडून आणलेत आणि मधून चीर पाडलं ते कसं फ्राय करायला खूप छान वाटतं. त्यानंतर मी इथे मॅरिनेशनसाठी साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये हिरवं वाटण, मालवणी मसाला, हळद आणि मीठ. आणि इथे मी ऑलरेडी हळद, मीठ आणि लिंबू जे आहे ते फिशला आधी लावून घेते. कारण ह्याच्याने काय होतं, जे फिशचा जो स्मेल असतो ना तो पूर्ण निघून जातो आणि खाताना आपल्याला बिलकुल त्याची टेस्ट येत नाही. तर ह्याला छान पद्धतीने एक लिंबू जे आहे ते मी अख्खं पिळलं आहे. लिंबू किंवा अगळ तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता. माझ्याकडे अगळ जे आहे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी लिंबूचा वापर केलेला आहे. त्यानंतर मी इथे जे मसाले आहेत ते एकत्र करून ह्याला लावून घेते. मसाला पूर्ण छानपैकी लावून घ्यायचा आहे. फिशला मॅरिनेट करायचं आहे. अगदी जे कट्स आहेत त्याच्या आतपर्यंत मसाला झाला पाहिजे. आणि तुम्ही जास्त वेळ मॅरिनेशनला ठेवाल ना फिश, तेवढं तुम्हाला टेस्टला येईल. तर मी जे फिश आहे ते पूर्ण छान पद्धतीने मॅरिनेट करते आणि त्याला 1 तासासाठी रेस्टवर ठेवणार आहे. असं पूर्ण मी जे मसाला आहे ते पूर्ण फिशला मी लावून घेते आणि बांगड्याला लावून घेतल्यानंतर मी त्याला कोळंबीलासुद्धा लावणार आहे. आणि जो उरलेला आहे मॅरिनेशनसाठी जो मसाला वापरते मी, ते पूर्ण ह्या कोळंबीला मी लावून घेते. मॅरिनेशनने मॅरिनेशन तुम्ही जेवढा वेळ ठेवाल ना त्याच्यामुळे त्याला जास्त टेस्ट येते. तर प्रयत्न करा की अर्धा तास तरी आपण मॅरिनेशन ठेवून देऊया. तर इथे मी मॅरिनेशनला ठेवले आहे. तर तोपर्यंत आपण सारची तयारी करूया. इथे मी वाटणसाठी मी टोमॅटो, कांदा, सुकं खोबरं, लसूण आणि अद्रक घेतलं. त्यानंतर मी त्या पॅनमध्ये तेजपत्ता, जिरं आणि जे वाटण होतं केलेलं मसाला तो पूर्ण मी ह्यात टाकणार आहे. पूर्ण मसाल्याला जे आहे ते तेलात छान फ्राय होऊ द्यायचं. मस्त अगदी एकदम तेल सुटूस तर. आता मी जे भांड्यामध्ये उरलेला जो मसाला आहे तो पण मी ह्याच्यात टाकते. तर आता पूर्णपणे मसाला मी ते तयार केलेला आहे. तर आता 5 मिनिटानंतर थोडं तेल सुटूस त्याला फ्राय करायचं. त्याच्यानंतर मग मी ते जराशी हळद, मीठ आणि मालवणी मसाला, जरासा गरम मसाला पण ॲड केला आहे. थोडं लिमिटेड करायचं कारण आपण मॅरिनेशनला सुद्धा यूज केलेलं आहे हे. सो पूर्ण ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे जे मसाला आहे तो तेल सुटूस तर. त्याच्यानंतर मग मी इथे एक बटाटा वापरला आहे. कोळंबीच्या रस्स्याला ना बटाटा वापरला ना तर जी सारची जी टेस्ट येते ती खूप छान येते, एकदम मस्त. त्याच्यानंतर मग मी ते कोळंबी ॲड केली आहे आणि त्याला छान मिक्स करून जे वाटणाचं जे पाणी होतं त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून मी ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्ही ह्यात टाकू शकता. मी थोडं जास्तचं पाणी वापरणार आहे कारण मी ह्यामध्ये सुकं खोबरं ॲड केलं आहे म्हणून. तर मी थोडं जास्त पाणी ठेवून ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि 10-15 मिनटांनी हे पूर्ण शिजून रेडी होईल. तर ह्याच्यामध्ये मी ॲड केल्यानंतर आपण फिश फ्रायची तयारी करूया. त्यासाठी मी एक रवा, तांदळाचं पीठ, त्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट ॲड केलेलं आहे. त्यानंतर मी ते तवा घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल आणि लसणाची पाकळी ठेचून टाकली आहे. त्याच्यानंतर मग इथे मी फिश फ्राय करून घेते. तुम्ही जर लसूण टाकाल ना तर जे फिश फ्रायला जी टेस्ट येते ना ती खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि फिश जी आहे ती 1 साईड तळून झालेली आहे, त्याला पलटून घ्यायची. आणि मी ह्याच्यामध्ये कलर अजिबात नाही वापरला आहे, फक्त जो आपला मालवणी मसाला आहे तो मी यूज केलेला आहे. तर अशी गरमागरम मस्त अशी स्पायसी बांगडा फ्राय